नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या प्रश्नपत्रिकेची उत्तर तालिका, ज्याला आपण ॲन्सर की म्हणतो, ती सुद्धा आयोगाने पब्लिश केलेली आहे. यातील इतिहास विषयाशी संबंधित प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या व्हिडिओ टॉपिकमध्ये करणार आहोत. एकूण 11 प्रश्न जे आहेत ते आयोगाने इतिहास विषयाशी संदर्भित विचारलेले आहेत. सहसा जर मागच्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या तर 15-16 प्रश्न कमीत कमी विचारलेले असतात. तुलनेने यावेळेस कमी प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत. 11 प्रश्नांचं जर आपण ढोबळमानाने वर्गीकरण केलं तर 4 प्रश्न जे आहेत ते समाज सुधारक किंवा व्यक्तिविशेष यांच्यावर विचारण्यात आले. त्याच्यात नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर प्रश्न आहे. प्रार्थना समाज, सेनापती बापट आणि सार्वजनिक काका यांच्याशी संदर्भित प्रश्न आहे. 1857च्या उठावावर 2 प्रश्न विचारण्यात आले आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे भारतीय इतिहासातला. आणि प्रश्न जे आहेत 1857च्या उठावावर या अगोदरही विचारण्यात आलेले आहेत. ब्रिटिश काळात भारतात ज्या घटनात्मक सुधारणा झाल्या आहेत, रेग्युलेटिंग ॲक्टपासून तर भारत स्वतंत्र होईपर्यंत, त्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले आहेत 2. आणि दोन्ही प्रश्न 1919च्या कायद्यावर विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर 2 प्रश्न जे आहेत ते भारतातील राजकीय संघटना किंवा पक्षाशी संदर्भित आहे. त्याच्यात काँग्रेस किंवा राष्ट्रसभा ज्याला आपण म्हणतो त्यांच्यावर एक प्रश्न आहे. त्यांचे अधिवेशनांविषयी प्रश्न विचारला आहे. राष्ट्रसभा, काँग्रेस हा सगळ्यांना परिचित असा विषय आहे. दुर्लक्षित जो विषय होता तो होता हिंदू महासभा. त्याच्यावर प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न कठीण गेलेला आहे. शेतकरी चळवळीवर उठावावर एक प्रश्न आलेला आहे, डेक्कन रायट्सवर 1875चा. त्याच्यावरही या अगोदर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. हे अशा प्रकारचं जे वर्गीकरण आहे, तर प्रत्येक प्रश्न आपण डिटेलमध्ये आपण घेऊ. सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर आहे. अत्यंत कठीण स्वरूपाचा हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना गेलेला आहे की कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचं सहकार्य मिळालं होतं. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी या अगोदर सुद्धा प्रश्न आले आहेत, मात्र त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर हा प्रश्न आहे जो कठीण होता, कारण संदर्भ ग्रंथांमध्ये सुद्धा याची माहिती मिळत नाही, सापडत नाही. अशा स्वरूपाचा प्रश्न या अगोदर महात्मा फुले यांच्यावर आलेला आहे. याच्यावरून आपण आता बोध घ्यायचा आहे की फक्त त्या व्यक्तीविषयी, त्या समाज सुधारकांविषयी वाचून पुरेसं नाही आहे, तर त्यांच्याशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत, ज्यांनी त्यांना सहकार्य केलं आहे किंवा त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे, त्यांचीसुद्धा जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर याचं उत्तर जे आयोगाने चौथं दिलं आहे, ब, क आणि ड. नारायण मेघाजी लोखंडे यांची बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही संघटना प्रसिद्ध आहे. 1884मध्ये त्यांनी संघटना स्थापन केली. ही संघटना स्थापन करण्यात त्यांना ज्या व्यक्तींनं सहकार्य केलं त्याच्यात रघु भिकाजी, गणू बाबाजी, नारायण सुरकोजी हे त्यांचे गिरण्यांमधील कामगार मंडळी होते मित्र. आणि नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे नेते होते. आणि त्याच्यामुळे सत्यशोधक समाजाचे इतर जे नेते होते मुंबईतले, कृष्णारजी अर्जुन केळुस्कर, विठ्ठलराव कोरगावकर, रामचंद्रराव शिंदे, नारायणराव पवार यांनी त्यांना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनच्या स्थापनेस सहाय्य केलेलं आहे. तर सत्यशोधक समाजाविषयी यापूर्वी प्रश्न आलेले आहेत. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी प्रश्न आले आहेत, मात्र यावेळचा हा जो प्रश्न होता तो थोडा वेगळ्या स्वरूपाचा होता. भविष्यात नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर पुन्हा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त माहिती जी आहे ती त्यांच्याविषयी संकलित करण्याचा, लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यांचं मूळ गाव कनेरसर आहे, पुणे जिल्ह्यातलं. रेल्वे खात्यात नोकरी त्यांनी केली आहे, नंतर पोस्ट खात्यात नोकरी केली आहे, नंतर मुंबईच्या मांडवी भागात कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी केली. आणि ही नोकरी करत असताना कामगारांचं जे शोषण होत होतं त्याच्यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी स्वतः कामगार चळवळीस वाहून घेतलेलं आहे. कामगारांचा प्रश्न मांडण्यासाठी दीनबंधू वृत्तपत्र सुरू करण्यात आलं आहे. त्याचेच ते संपादक होते. या वृत्तपत्रामधून वारंवार कामगारांचे प्रश्न जे आहेत ते मांडण्यात आले आहेत शासनाकडे आणि जनतेमध्ये जागृती करण्यात आलेली आहे.
त्याच्यानंतर 1884ला बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापन झालेली आहे आणि या मिल हँड्स असोसिएशनने 1881 साली जो पहिला फॅक्टरी ॲक्ट आला होता त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करण्याची मागणी केली आहे आणि वेळोवेळी कामगार सभा घेतलेल्या आहेत भव्य स्वरूपाच्या. 1893मध्ये मुंबईत हिंदू मुस्लिमांचे जे दंगे झाले होते ते दंगे शमविण्याचं काम, शांतता प्रस्थापित करण्याचं काम जे आहे ते लोखंडे यांनी केलं आणि त्यामुळे त्यांना 1895 साली राव बहादुरी पदवी देण्यात आली आहे, ज्याच्यावर आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारला आहे की त्यांना कोणत्या वर्षी ही पदवी देण्यात आली आहे. 1895. या प्रश्नावरून आपल्याला लक्षात येईल की एखाद्या समाजसुधारकाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर तो किती सखोल स्वरूपात करायला पाहिजे आणि भविष्यात त्यांच्यावर अजून वेगळे प्रश्न जे आहेत ते कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. पुढचे जे 2 प्रश्न आहेत ते 1857च्या उठावावर विचारण्यात आलेले होते आणि माझ्या मते तरी दोन्ही प्रश्न सोपे होते, कारण 1857चा उठाव हा भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यापूर्वीही 1857च्या उठावावर अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहे. पहिला जो प्रश्न आहे तो आहे लॉर्ड कॅनिंगशी संबंधित की शिंदे आणि निजाम यांनी जर उठावात भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कोणत्या गव्हर्नर जनरलने म्हटलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर उठाव ज्यावेळेस झाला त्यावेळेस लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल होता आणि नॅचरली त्याचे हे अशा स्वरूपाचे उद्गार आहेत. लॉर्ड डलहौसी 1856पर्यंत गव्हर्नर जनरल होता. लॉर्ड रिपन जो आहे तो 1880 ते 84 या काळात गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय होता. लॉर्ड माउंटबॅटन भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय होता. तर लॉर्ड कॅनिंग जो आहे तो त्यावेळेस गव्हर्नर जनरल होता. त्याने स्वतः हा उठाव फेस केलेला आहे, सामोरा गेला आहे आणि उठावाचा बंदोबस्त केला आहे आणि त्यामुळे त्याने अशा स्वरूपाचे उद्गार काढलेले आहे. शिंदे आणि निजाम जे आहेत ते त्यावेळेस भारतातले फार मोठे संस्थानिक होते. अशा मोठ्या संस्थानिकांनी जर उठावात भाग घेतला असता तर इतर संस्थानिक जे आहेत भारतभर विखुरलेले छोटे छोटे त्यांनाही प्रेरणा मिळाली असती, त्यांनाही हुरूप आला असता आणि संपूर्ण भारतभर उठाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पसरला असता आणि इंग्रजांना त्यांचा बिमोड करणं कठीण झालं असतं. म्हणून अशा प्रकारचे जे उद्गार आहेत ते लॉर्ड कॅनिंगने काढलेले आहेत. वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांमध्येही आपल्याला हे उत्तर सापडतं, त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने तरी हा प्रश्न सोपा होता. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तोही बऱ्यापैकी सोपा होता. कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी या उठावात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे? तर ज्यावेळेस आपण 1857च्या उठावाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला एक अभ्यास करतो आपण की कोणते प्रमुख केंद्र होते उठावाचे, त्या ठिकाणी कोणत्या भारतीय नेत्याने नेतृत्व केलं आहे आणि त्या उठावाचा बिमोड करणारा इंग्रज अधिकारी कोण? तर महत्त्वाची जी केंद्र आहेत अत्यंत महत्त्वाची त्याच्यात दिल्ली आहे, कानपूर आहे, झाशी आहे, लखनौ आहे, पंजाब आहे आणि बनारस आहे. दिल्लीला आपण जर बघितलं तर मीरतला उठावाची सुरुवात झाल्यानंतर सगळे उठावकर्ते जे आहेत क्रांतिकारक दिल्लीला आले. बहादूरशाह जफरला सिंहासनावर बसवलं आणि बहादूरशाह जफर हा नामधारी नेतृत्व करणारा झालेला आहे आणि बख्त खान याच्याकडे नेतृत्व आलं होतं. निकोल्सन आणि हडसन या इंग्रज अधिकाऱ्यांनी या उठावाचा बिमोड केला. कानपूरला नानासाहेब पेशवा यांनी नेतृत्व केलेलं आहे. कॅम्पबेल जो त्यावेळेस जनरल होता, सेनानी होता ब्रिटिशांचा, आणि हॅवलॉक यांनी या उठावाचा बिमोड केला आहे. झाशीला सर ह्यू रोज यांनी झाशीच्या उठावाचा बिमोड केला आहे. राणी लक्ष्मीबाई हिने उठावाचं नेतृत्व केलं आहे. लखनौला मोठ्या प्रमाणावर जनतेचा उठाव झालेला आहे. लखनौची जी बेगम होती अवधची बेगम, तिने या उठावाचं नेतृत्व केलं आहे. लखनौला मोठ्या प्रमाणावर उठावाचा प्रसार झाल्यामुळे अनेक इंग्लिश अधिकारी जे आहेत ते आले, त्यांनी उठाव दडपण्याचा प्रयत्न केला. आउट्राम आहे, इंग्लिश आहे, हॅवलॉक आहे, त्यांना यात यश आलं नाही. रेसिडेंट जो होता ब्रिटिश रेसिडेंट हेनरी लॉरेन्स या उठावामध्ये मारला गेला. शेवटी कॉलिन कॅम्पबेलला गुरखा रेजिमेंटच्या वतीने इथला उठाव दडपून टाकता आला आणि उठावकर्त्यांचा बंदोबस्त करता आला. पंजाबमध्ये उठाव जो आहे तो सुरू होण्यापूर्वीच दडपण्याचं काम सर जॉन लॉरेन्स याने केलेलं आहे. अशा प्रकारे लॉरेन्स बंधू जे आहेत ते या उठावामध्ये प्रसिद्ध आहे, हेनरी लॉरेन्स आणि जॉन लॉरेन्स.
कानपूरला ज्या 2 दुर्घटना घडल्या होत्या, बीबी घर दुर्घटना आणि सती चौरा घाट दुर्घटना, त्याचा बदला जो आहे तो कर्नल नील याने बनारसला उगवलेला आहे. सर्वसामान्य जनतेला त्याने ठार केलेला आहे. अशा प्रकारे हे मोठे इंग्रज अधिकारी जे आहेत, सेनानी जे आहेत, ते आपल्याला उठावात आढळतात आणि त्यांची नावं इकडे विचारले. नील आहे, हॅवलॉक आहे, आउट्राम आहे, लॉरेन्स बंधू आहे, हेनरी लॉरेन्स, जॉन लॉरेन्स, कॉलिन कॅम्बेल, सर ह्यू रोज. अशा प्रकारे अ, ब आणि क असं याचं उत्तर येतं. उठावाचा अभ्यास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या अँगलने या उठावाचा अभ्यास करावा लागतो की 1857च्या उठावा अगोदर कोणते उठाव झालेले होते भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या जाती जमातींचे. त्याच्यात महाराष्ट्रातल्या उठावांविषयी विशेष प्रश्न यापूर्वी विचारण्यात आले. विशेषतः उमाजी नाईकांच्या उठावाविषयी प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याच्यानंतर 1857च्या उठावाची कारणं आपल्याला माहीत हवी. उठावाचा प्रारंभ कुठून झाला, उठावाचा प्रसार कुठे कुठे झाला हे आपल्याला माहीत हवं. उठाव अपयशी झाला त्याची कारणं आपल्याला माहीत पाहिजे. जसं आपण आता याचं उद्गार बघितलं लॉर्ड कॅनिंगचं की मोठ्या प्रमाणावर मोठ्या संस्थानिकांनी उठावात भाग घेतला नाही. उठाव जरी अपयशी झाला असला तरी उठावाचे काय परिणाम झाले, उठाव जो आहे त्याच्याविषयी वेगवेगळ्या इतिहासकारांनी जी आपली मतं व्यक्त केली आहेत त्याच्याविषयी आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. आणि 1857च्या उठावात महाराष्ट्राचा सहभाग कसा होता याविषयी प्रश्न आलेले आहेत. ख्वाजा नाईक, भागोजी नाईक, भगवंतराव कोळी, वासुदेव बळवंत जोगळेकर, रंगो बापूजी गुप्ते अशी महत्त्वाची जी नावं आहेत ती या उठावासंदर्भात महाराष्ट्राच्या संदर्भात येतात. यापूर्वी आयोगाने कोणते प्रश्न विचारले आहेत ते आपण बघू. लखनौ येथील 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर अवधच्या बेगमने केलेलं होतं. त्याच्यानंतर 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटलं आहे, सोपा प्रश्न आहे फार. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याला स्वातंत्र्य युद्ध म्हटलं आहे आणि त्याच्यावर पुस्तकही लिहिलेलं आहे. माझा प्रवास हे पुस्तकसुद्धा 1857च्या उठावाशी संदर्भित आहेत. कोकणातील गोडसे भटजी हे कोकणातून उत्तर भारताचा प्रवास करण्यासाठी निघाले आणि नेमका त्यावेळेस जो आहे हा उठाव सुरू झाला त्याचं वर्णन जे आहे ते त्यांनी या पुस्तकात केलेलं आहे. त्याच्यानंतर बेंजामिन डिझरायली जे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान होते त्यांनी या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हटलेला आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न यापूर्वी आलेले आहेत. खूप सारे प्रश्न आलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे उठावाचे केंद्र आहेत, नेते आहेत, त्यांच्याविषयी डिटेल वाचन आपलं या टॉपिकवर पाहिजे. पुढचा जो प्रश्न आलेला आहे तो आहे प्रार्थना समाज. प्रश्न जो आहे तो माझ्या दृष्टीने तरी सोपा होता. या अगोदरही प्रार्थना समाजावर अनेक प्रश्न आलेले आहेत. तर प्रार्थना समाजाशी संदर्भित व्यक्तींची नावं याच्यात आली आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन यांनी 1867ला प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे. प्रार्थना समाजाचं मुखपत्र सुबोध पत्रिका आहे. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाचे जे नेते आहेत नारायण मल्हार जोशी यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्याप्रमाणे मजुरांची कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल हँड्स असोसिएशन स्थापन केली आहे. तर ना. म. जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली. नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक समाजाशी संदर्भित आहेत. ना. म. जोशी हे प्रार्थना समाजाशी संदर्भित आहेत. प्रार्थना समाजाने पंढरपूरसारख्या ठिकाणी अनाथ आश्रमांची स्थापना केली. महाविद्यालयांच्या स्थापनेविषयी फारसा उल्लेख जो आहे तो पुस्तकांमध्ये येत नाही. त्याच्यामुळे अ, ब आणि क जे आहे ते उत्तर आयोगाने दिलेलं आहे. प्रार्थना समाजाविषयी इतरही माहिती आपल्याला पाहिजे. प्रार्थना समाजाचं पूर्वीचं जे नाव होतं ते एकेश्वरी भक्त मंडळी किंवा एकेश्वरी उपासक मंडळी. संत तुकारामांच्या विचारांचा प्रभाव होता. प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र आहे सुबोध पत्रिका त्याच्या शीर्षस्थानी संत तुकारामांचे अभंग जे आहेत ते छापलेले असायचे. जे नेते आपण बघितले प्रश्नामध्ये त्या व्यतिरिक्त दुसरे जे नेते आहेत त्याच्यात सर्वात महत्त्वाचे नेते आहेत न्यायमूर्ती रानडे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्यावरही यापूर्वी प्रश्न आलेले आहेत. जे दुर्लक्षित व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही यांच्याविषयी भविष्यात प्रश्न येऊ शकतात. उदाहरणार्थ आपण 2 व्यक्तींची नावं घेतली, लक्ष्मण भिकोबा चव्हाण, उमाया
लाल शंकर रात्रशाळा आणि मुलांसाठी आधारगृह यांनी सुरू केलेलं आहे. अशा प्रकारे महत्त्वाच्या व्यक्ती आणि बऱ्याच वेळेस आपण ज्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अशा व्यक्तींवरही प्रश्न येऊ शकतात. पंढरपूरला अनाथ आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यामध्ये महिलांसाठी शाळा जी आहे ती प्रार्थना समाजाने सुरू केली. 1967ला या समाजाची स्थापना झाली आहे आणि 60 वर्षांनी 1927ला हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रार्थना समाजाचा ग्रंथ जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या समाजाने प्रार्थना संगीत, प्रार्थना समाजाचा इतिहास, स्पिरिच्युअल पॉवर हाऊस यासारखे ग्रंथ प्रसिद्ध केलेले आहेत, ज्याविषयी आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे. मग कोणता प्रश्न विचारला आहे आयोगाने की कोणतं वाङ्मय प्रार्थना समाजाशी संदर्भित नव्हतं, तर ते होतं सुबोध संगीत. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाशी संदर्भित व्यक्तींची नावं जी आहेत ती पण आयोगाने यापूर्वी विचारलेली आहे. ते आपण बघितले. आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत, रामकृष्ण गोपाळ भांडारकर आहेत, वामन आबाजी मुळक आहेत, न्यायमूर्ती चंदावरकर आहेत जे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे. त्याच्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे आहेत ज्यांच्याविषयी यापूर्वी आयोगाने बरेच प्रश्न विचारले आहेत आणि सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती आहेत रानडे. अशा प्रकारे अ ब क हे यापूर्वी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण एखादी प्रश्नपत्रिका सॉल्व करत असतो ती सॉल्व करत असताना यापूर्वी या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारले गेले होते याचाही आपण जर अभ्यास केला तर त्या विषयाचा आपला अभ्यास अधिक परिपूर्ण होतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो हिंदू महासभेविषयी विचारण्यात आलेला आहे. दुर्लक्षित विषय होता. आपल्याला काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांची फारशी माहिती नसते. हिंदू महासभेविषयी आपण फारसं वाचलेलं नसतं बहुतेकांनी आणि त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न कठीण गेला असेल. जर वाचलेलं असेल, बऱ्यापैकी माहिती असेल तर हा प्रश्न सोपा गेला असेल. स्थापना झाली 9 एप्रिल 1915ला अखिल भारतीय महासभेची. हरिद्वारला झालेली आहे कुंभमेळाव्यात. आणि पहिले जे अध्यक्ष होते या अधिवेशनात ते होते कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी. त्याच्यानंतर नंतरच्या काळात ब जे ऑप्शन आहे, आपल्याला असं वाटेल की हिंदू महासभेचे अध्यक्ष त्या अधिवेशनात बाळकृष्ण शिवराम मुंजे होते, पण ते नंतरच्या काळात अध्यक्ष झालेले आहेत. दीर्घकाळ अध्यक्ष होते आणि हिंदू महासभेवर त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्याच्यानंतर 1923ला हिंदू महासभेची शाखा जी आहे ती नागपूरला स्थापन करण्यात आली आहे. डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे आणि त्यांचे जे अनुयायी होते डॉक्टर हेडगेवार, परांजपे यांनी ही शाखा स्थापन केलेली आहे. ड जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. हे अधिवेशन नागपूरला भरलेलं होतं जेव्हा सावरकर अध्यक्ष होते. हिंदू महासभेविषयी आपल्याला इतरही माहिती पाहिजे जी प्रश्नात विचारली नाही. आपण महत्त्वाचे नेते जे आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. पंडित मदन मोहन मालवीय आहेत, नची केळकर आहे, सावरकर आहेत, श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत. हिंदू महासभेची स्थापना का झाली तर आपण जर बघितलं तर 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीगने सरकारवर एक दबावगट म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या हितरक्षणासाठी ही संघटना स्थापन झाली. यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीचे जे नेते होते त्यांना हिंदूंच्या हितसंबंधाची काळजी वाटू लागली आणि त्याच्यातून एकत्र येण्याच्या गरजेतून हिंदू सभा स्थापन झाल्या आहेत. 1909मध्ये पंजाबमध्ये हिंदू सभा स्थापन झाली आहे. लाहोरला नंतर अधिवेशन झालं आहे ज्याचे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय होते. नंतरच्या काळात संयुक्त प्रांत म्हणजे आजचा उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या हिंदू सभांची स्थापना झाली आहे आणि मग या सगळ्या हिंदू सभांची एकत्रित अशी अखिल भारतीय स्तरावरील हिंदू महासभा स्थापन करण्याचा ठराव अंबाला अधिवेशनात पारित करण्यात आला. एप्रिल 1915ला हरिद्वार येथे कुंभमेळावा भरला होता. या अधिवेशनात मग या कुंभमेळ्यात सर्व देशक म्हणजे अखिल भारतीय हिंदू सभा स्थापन करण्यात आलेली आहे. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामी श्रद्धानंद ज्यांनी गुरुकुल स्थापन केलं आहे आणि महात्मा गांधी जे नुकतेच आफ्रिकेहून परत आले होते तेही या अधिवेशनात उपस्थित होते. त्याच्यानंतर या सर्व देशक हिंदू सभेचं नाव बदलण्यात आलं. 1921ला हिंदू महासभा असं करण्यात आलेलं आहे. 1923ला नागपूर शाखा स्थापन झाली. 1925ला RSS ही महत्त्वाची संघटना स्थापन झालेली आहे. डॉक्टर हेडगेवार यांनी संघटना स्थापन केली आहे. ते डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचे अनुयायी होते.
या स्थापनेच्या वेळेस डॉक्टर मुंजे, डॉक्टर लक्ष्मण परांजपे, गणेश उर्फ बाबाराव सावरकरांचे विदा सावरकरांचे ज्येष्ठ बंधू उपस्थित होते. 1927 ते 33 दीर्घकाळ डॉक्टर मुंजे अध्यक्षपदी होते. त्यांनी भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर 1937 पासून दीर्घकाळ सावरकर अध्यक्षपदी होते. त्यांच्याच काळात नागपूर अधिवेशन झालेलं आहे, जिथे हिंदू महासभेने अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर केलेला आहे. तर शॉर्टमध्ये आपण हिंदू महासभेची माहिती घेतली आहे. याच्या व्यतिरिक्तही प्रश्न विचारले जाऊ शकतात, डिटेलमध्ये आपल्याला माहिती हवी. पुढचा जो प्रश्न आहे तो विचारण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या उठावासंदर्भात. डेक्कन रायट्स म्हणून हे उठाव ओळखले जातात. 1875 डेक्कन रायट्स झालेले होते. यापूर्वीही डेक्कन रायट्सवर खूप सारे प्रश्न विचारले आहेत. विशेष करून कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे उठाव झाले अशा प्रकारचे प्रश्न आले. मात्र हा प्रश्न बऱ्यापैकी कठीण होता, कारण तालुके विचारले आहेत जे आपण सहसा लक्षात ठेवत नाही, की आपल्याला सहसा असं वाटतं की याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही. मात्र आयोगाने यावेळेस तालुके विचारले की कोणत्या तालुक्यांमध्ये हे उठाव झालेले आहे, कोणत्या भागात उठाव झाले आहे. तर भीमथडी, शिरूर, पारनेर, नगर, इंदापूर, हवेली, बागलान, सातारा, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी या ठिकाणी हे उठाव झालेले आहेत. डेक्कन रायट्स यापूर्वी जर आपण बघितलं तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये उठाव झाले आहेत? पुणे आणि नगर हे दोन अत्यंत महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्यांच्यावर आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारले. या व्यतिरिक्त सातारा, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, कर्नाटकातील विजापूर, धारवाड, बेळगाव या भागांमध्येही हा उठाव थोड्याफार प्रमाणात का होईना पसरलेला होता. पुणे जिल्ह्यातील शिरूर, इंदापूर, भीमथडी, हवेली, पुरंदर, जुन्नर हे तालुके आणि नगरमधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी उठावाची व्याप्ती मोठी होती. 12 मे 1875 पुणे जिल्ह्यातील सुपे येथे उठावाची सुरुवात झाली, ज्याच्यावर आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर भीमथडी जवळील गुंधाडी गावात उठाव झालेला आहे. उठावाचं स्वरूप कसं होतं तर शोषण व्हायचं प्रचंड. शेतकऱ्यांचा सारा भरण्यास त्यांना अडचण यायची. आपण बघितलं की एल्फिन्स्टनच्या काळापासून रयतवारी पद्धत मुंबई प्रांतात सुरू झाली होती. शेतकऱ्यांना रोखीने शेतसारा भरावा लागत होता. उत्पन्न कमी व्हायचं, वेळोवेळी दुष्काळ असायचे, त्याचा फायदा सावकार घ्यायचे, त्यांची जमीन गहाण ठेवायची आणि ही गहाण ठेवलेली जमीन जी आहे शेतकऱ्यांची ती कधीही मोकळी व्हायची नाही, कर्जमुक्त व्हायची नाही आणि चक्रवाढ व्याजाने सावकारांचा पैसा वाढत जायचा आणि शेवटी बऱ्याच वेळेस सावकार ही जमीन बळकावायची. अन्याय प्रचंड वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी उठावाला सुरुवात केली आहे. सुरुवातीला त्यांनी बहिष्कार टाकला आहे, सारा भरण्यास नकार दिला आहे, सावकारांकडे पाणी भरणे, घरगुती कामे करणे या स्वरूपाची कामं करण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. आणि तरीही सावकार बदलत नाही हे बघून त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले पण झालेले आहेत. जेव्हा तीव्रता वाढली उठावाची तेव्हा सरकारने मग डेक्कन राईट्स कमिशन नेमलं आणि 1879ला डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट मंजूर झालेला आहे, ज्याच्यावरही यापूर्वी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे. यापूर्वी प्रश्न आले असल्यामुळे सोप्या प्रश्नाची अपेक्षा होती, पण तालुके विचारल्यामुळे प्रश्नाचं स्वरूप कठीण झालेलं आहे. कोणते प्रश्न यापूर्वी आयोगाने विचारलेले आहेत? कोणते कोणते प्रश्न विचारले? महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यात शेतकऱ्यांनी विद्रोह केला आहे? तर पुणे आणि नगर. पुन्हा तेच प्रश्न रिपीट झालेला आहे. 1875च्या शेतकऱ्यांच्या उठावाला दख्खनचे दंगे म्हणतात. कोणत्या जिल्ह्यात होते? तर पुणे आणि नगर. पुन्हा एक प्रश्न आलेला आहे. 12 मे 1875ला शेतकऱ्यांनी पहिला उठाव कुठे केला आहे? सुपे इथे केलेला आहे. अशा प्रकारे प्रश्न रिपीट झालेले आहेत यापूर्वी. त्यामुळे आपल्याला या उठावाविषयी अधिक सखोल माहिती असणं आवश्यक आहे. सोपा प्रश्न रिपीट झाला तर सगळ्यांना उत्तर येतं, मात्र कठीण प्रश्न जर आला तर ज्याला उत्तर येतं तोच कट ऑफच्या वर राहू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सेनापती बापट यांच्याविषयी विचारण्यात आला आहे, जो माझ्या दृष्टीने सोपा होता, कारण सेनापती बापट यांच्याविषयी या अगोदरही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत.
कोणत्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला आहे तर गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला, हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला आहे, महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन म्हणजेच एक प्रकारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचाच एक भाग आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जी घोषणा आहे ती या महाराष्ट्र म्हैसूर सीमावादाशी संबंधित आहे. सेनापती बापट यांच्याविषयी आपल्याला बऱ्यापैकी माहिती पाहिजे. थोडीशी माहिती घेण्याचा आपण या स्लाईडमध्ये प्रयत्न केलेला आहे. मुळशी सत्याग्रहाशी संबंधित आहे, ज्याच्यामुळे त्यांना सेनापती पद मिळाले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि भाववाढ विरोधी आंदोलनात भाग घेतलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी ज्यावेळेस ते गांधी मार्गाकडे वळले नव्हते त्यावेळेस पूर्वी ते क्रांतिकारक होते. पॅरिस येथे रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी ते गेलेले होते. त्याच्यानंतर 1914 नंतर ते सामाजिक कार्याकडे, शांततेच्या मार्गाकडे वळलेले आहेत. मुंबईत झाडूवाल्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. झाडू कामगार मित्रमंडळ नावाची संघटना स्थापन केली आहे. झाडूवाल्यांना तुच्छतेची वागणूक मिळायची, त्यांना मानवतेने वागावं यासाठी त्यांनी चौपाटीपर्यंत मोर्चा काढलेला आहे. अंदमानमध्ये अनेक क्रांतिकारक शिक्षा भोगत होते, त्यांच्या सुटकेसाठी त्यांनी हस्ताक्षर अभियान राबवलेलं आहे. सावरकरांचे जे कनिष्ठ बंधू होते नारायण दामोदर सावरकर यांच्या सोबत, आणि जहाल क्रांतिकारक अरविंद घोष यांचा जो ग्रंथ आहे लाईफ डिव्हाइन याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे, दिव्य जीवन. तर अशी छोटीशी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी त्यांच्यावर कोणता प्रश्न विचारण्यात आला आहे? या व्यक्तीला ओळखा. ते इंडिया हाऊसमध्ये सहभागी होते. मरण पावले तर पुनर्जन्म भारतात व्हावा असं त्यांना वाटायचं. बॉम्ब बनवण्याचं तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला गेले. 1914 नंतर विकासात्मक सामाजिक कार्यात त्यांनी झोकून घेतलेला आहे आणि सेनापती बापट म्हणून अधिक चांगले ओळखले जातात. अत्यंत सोपा प्रश्न जो आहे तो त्यांच्यावर विचारण्यात आलेला आहे पूर्वी. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांच्याशी संदर्भित. हा माझ्या दृष्टीने थोडा सोपा प्रश्न होता, काहींना तो कठीण गेलेला असेल. कारण प्रश्न काय आहे तर खादीचा पोशाख घालून 1877 दिल्ली दरबारात हजेरी लावली. याच्यात जर चौथा ऑप्शन बघितला आपण महात्मा फुले, आपल्याला महात्मा फुलेंविषयी माहिती आहे की शेतकऱ्याचा वेश परिधान करून ते ड्यूक ऑफ कॅनॉटच्या भेटीला गेले होते. तशाच स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे बरेच जण गोंधळून गेले असते. तर सार्वजनिक काका जे आहेत ते सार्वजनिक सभेशी संदर्भित होते. पुणा असोसिएशनची स्थापना झाली होती 1867ला, जिचं नंतर पुणे सार्वजनिक सभा असं नामकरण झालेलं आहे, नाव बदललेलं आहे. तर या सभेची ज्यावेळेस स्थापना झाली त्याचा मूळ उद्देश होता पुण्यातील पर्वती देवस्थानमध्ये जो गैरकारभार आहे तो दूर करणे, देवस्थानची व्यवस्था बघणे. श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी जे आहेत ते अध्यक्ष होते. नंतरच्या या काळात या संघटनेने स्वतःला सामाजिक कार्यात आणि राजकीय कार्यात सुद्धा वाहून घेतलेलं आहे. गवा जोशी उर्फ सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे दोन महत्त्वाचे व्यक्ती या सभेशी संबंधित आहे, ज्यांच्यावर आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारलेला आहे. नंतरच्या काळात सीताराम चिपळूणकर, शिवराम हरी साठे आणि गोपाळ कृष्ण गोखले सुद्धा या सभेला जोडले गेलेले आहेत. 1876-77 साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडलेला होता. सार्वजनिक सभेने शेतकऱ्यांना मदतही केली आणि शेतकऱ्यांची जी गाऱ्हाणी आहे ती शासन दरबारी मांडलेली आहे. 1877ला दिल्ली दरबार भरलेला होता. इंग्लंडच्या राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्याचा कार्यक्रम होता. व्हॉइसरॉय लॉर्ड लिटनद्वारा हा कार्यक्रम आयोजित होता. या कार्यक्रमाला सार्वजनिक सभेचे प्रतिनिधी म्हणून गवा जोशी गेले आहेत. राणीला त्यांनी मानपत्र अर्पण केलं आणि शेतकऱ्यांच्या मागण्या, सार्वजनिक सभेच्या मागण्या ज्या आहेत त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि अत्यंत साधा पोशाख घालून ते गेलेले होते. पुढचा जो प्रश्न आहे तो काँग्रेस अधिवेशनांवर आलेला आहे. प्रश्न जरी कठीण वाटत असला तरी तो फार तितकासा कठीण नव्हता. आता प्रश्न कठीण का वाटतो? कारण आपण अधिवेशन कुठे झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते, कधी झालं हे पाठ करतो, पण बऱ्याच वेळेस पाठांतर लक्षात राहत नाही.
जर तुम्हाला काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं, कोणत्या वर्षी झालं, अध्यक्ष कोण होतं हे लक्षात ठेवायचं असेल तर त्या अधिवेशनामध्ये अशी कोणती महत्त्वाची घटना घडली ज्याच्यामुळे ते अधिवेशन लक्षात राहील, ती घटना लक्षात ठेवायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे, तर आपल्याला तो प्रश्न सोपा जाईल. उदाहरणार्थ आपण इकडे एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. पहिलं जे अधिवेशन आहे मुंबईला झालेलं आहे. गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत 72 प्रतिनिधी होते. WC बॅनर्जी, उमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते. व्हॉइसरॉय कोण होता? काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस लॉर्ड डफरिन. पहिलं अधिवेशन सगळ्यांना माहिती आहे. दुसरं अधिवेशन कलकत्त्याला झाले. दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. व्हॉइसरॉय डफरिनने काँग्रेसच्या प्रतिनिधींना उद्यान भोजन दिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं अधिवेशन मद्रासला झालेलं आहे. बद्रुद्दीन तय्यबजी. या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे जे संस्थापक नेते होते महत्त्वाचे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची स्थापना झाली, ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी काँग्रेसच्या नेत्यांना इंग्लंडमध्ये जी एक चळवळ झाली होती अँटी कॉर्न लॉ लीग 1836च्या आसपास, बरोबर, तर तशा पद्धतीची चळवळ राबवावी असं आवाहन केलेलं आहे. तर हे पहिले 3 अधिवेशन जवळपास सगळ्यांच्या लक्षात असतात, कारण आपण पाठांतर करतो. पहिले अध्यक्ष ख्रिश्चन होते, दुसरे पारसी होते, तिसरे मुस्लिम होते, चौथे युरोपियन होते ख्रिश्चन. अलाहाबादला अधिवेशन झालं होतं. जॉर्ज ज्यूल, फर्स्ट स्कॉटिश इंग्लिश प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. या अधिवेशनापर्यंत सरकार काँग्रेसच्या विरोधात गेलं होतं, त्याच्यामुळे काँग्रेसच्या अधिवेशनाला जागा भेटत नव्हती. दरभंग्याचे जे राजे होते लक्ष्मेश्वर सिंग यांच्या सहाय्याने काँग्रेसला हे अधिवेशन पार पाडतात. 5वं अधिवेशन मुंबईला झालेलं आहे. विल्यम वेडनबर्न जे काँग्रेसच्या संस्थापक नेत्यांपैकी किंवा मार्गदर्शक नेत्यांपैकी एक आहे. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांना काँग्रेसची स्थापना करण्यास मदत केली आहे हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्न यांनी. तर विल्यम वेडरबर्न अध्यक्ष होते या अधिवेशनाचे. या अधिवेशनाला इंग्लंडमधील उदारमतवादी पक्षाचे जे खासदार होते चार्ल्स ब्रॅडलॉ हे अतिथी होते. त्याच्यानंतर नागपूरला अधिवेशन झालेलं आहे. पी आनंद चार्लू, पनंबकम आनंद चार्लू पहिले हिंदू अध्यक्ष आहेत. तर अशा प्रकारे आपण लक्षात ठेवलं की पहिले हिंदू अध्यक्ष कोणते आहेत? पी आनंद चार्लू, नागपूर अधिवेशन, बरोबर. तर आपल्याला 2 ऑप्शनमधूनच उत्तर सापडलं असतं. 1891 नागपूर पी आनंद चार्लू आणि मुंबई अधिवेशन 1889चं विल्यम वेडरबर्न. तर त्याच्यातून आपल्याला याचं उत्तर सापडलं असतं आणि प्रश्न जो आहे तो म्हणावा तसा कठीण गेला नसता. जर पाठांतर विसरले तरी त्या अधिवेशनाशी संबंधित व्यक्ती किंवा घटना जर लक्षात ठेवली तर उत्तर आपल्याला सहज आलं असतं. यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारला आहे की 1885ला जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं, कोणते इंग्रज अधिकारी होते? तर जे संस्थापक होते महत्त्वाचे, ज्यांनी स्थापना करण्यास हातभार लावला आहे काँग्रेसची, ॲलन ऑक्टेवियन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्न. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. भारतातील घटनात्मक सुधारणांवर हे प्रश्न आहेत. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून तर 1935च्या भारत सरकारच्या कायद्यापर्यंत खूप सारे प्रश्न यापूर्वी वारंवार विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे भारतातील घटनात्मक सुधारणा हा टॉपिक आपल्याला चांगल्यापैकी बऱ्यापैकी माहीत पाहिजे, आपलं सखोल वाचन त्याचं पाहिजे. दोन्ही प्रश्न आयोगाने यावेळेस 1919च्या कायद्यावर विचारलेले आहेत. पहिला प्रश्न खूप सोपा होता. कोणत्या कारणांमुळे 1919चा कायदा जो आहे तो पारित झाला आहे किंवा सुधारणा सरकारने दिल्या आहेत? तर क्रांतिकारक चळवळ आहे, काँग्रेस मुस्लिम लीग यांची युती झाली आहे, जहाल मवाळ यांची युती झाली, पहिलं महायुद्ध आहे. सर्व कारणं आहेत, आपण त्याचं डिटेल अभ्यास. त्याच्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा जो कायदा आहे तो कधी प्रसिद्ध करण्यात आला? तर हा थोडा कठीण प्रश्न होता, कारण पाठांतराचा विषय आहे. जुलै 1918ला हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919. जर इतिहास बघितला आपण तर 20 ऑगस्ट 1917ला भारत मंत्री मॉन्टेग्यूची ऐतिहासिक घोषणा आहे संसदेत की भारताला टप्प्याटप्प्याने सुधारणा देण्यात येतील. जुलै 18ला हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे आणि 1919 डिसेंबरमध्ये कायदा पारित झालेला आहे. कायदा का आला?
तर 9च्या ज्या मॉर्लेमेंटो सुधारणा होत्या त्या अपूर्ण होत्या. जहाल आणि क्रांतिकारकांनी असंतोष निर्माण केलेला होता. उदाहरणार्थ या काळात गदर चळवळ जी आहे ती प्रसिद्ध आहे. 1916ला लखनौ अधिवेशन झालेलं आहे काँग्रेसचं. इथे जहाल मवाळ एकत्र आले, काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आली आणि सरकारवर दबाव निर्माण झाला, कारण त्यांनी एकत्रितपणे मागण्या ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. या काळात पहिलं महायुद्ध सुरू होतं. भारतीय सैनिक परदेशात लढत होते, मात्र त्यांना म्हणावा तसा ज्या सोयीसुविधा आहेत त्या सरकार पुरवत नव्हतं आणि भारतीय सैनिकांचे प्रचंड हाल झाले. त्याच्यामुळे भारतात असंतोष निर्माण झाला. मग याची इन्क्वायरी करण्यासाठी मेसोपोटेमिया कमिशन नेमलं गेलं. त्याचा अहवाल प्रसिद्ध झाला. त्याच्यात मान्य करण्यात आलं की भारतीय सैनिकांना सरकार सोयीसुविधा पुरवण्यास असमर्थ ठरलेला आहे. त्याच्यामुळेही भारतात असंतोष निर्माण झाला. या काळात होम रूल लीग चळवळीने मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण केलेला होता. त्याच्यामुळेही हा कायदा आलेला आहे. आणि सरकारचं जे जुनं धोरण आहे गाजर आणि काठी, एकीकडे सुधारणा द्यायची आणि एकीकडे दडपशाहीचे कायदे करायचे, त्या अनुषंगाने सुद्धा हा कायदा आलेला आहे. तशा प्रकारे हे 1919च्या कायद्यावरचे प्रश्न आहे. यापूर्वीही 2 प्रश्न आपण म्हणजे अनेक प्रश्न आले आहेत, पण 2 प्रश्न आपण घेतले आहे. 1919चा इंडिया काउन्सिल ॲक्ट म्हणजे मॉन्टफर्ड सुधारणा आहे, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड. 1909च्या कायद्यात ज्या चुका होत्या त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी पारित करण्यात आलेला हा कायदा आहे. आणि भारतात जबाबदार राज्य पद्धतीची पायाभरणी याच्याने झालेली आहे. ABC याचं उत्तर होतं. मॉर्लेमेंटो सुधारणा नाही आहे, 1909चा आहे मॉर्लेमेंटो सुधारणा. आणि 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा पारित करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना कोणी मदत केली तर आपण बघितलं भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केलेली आहे. अशा प्रकारे आपण या टॉपिकमध्ये या वर्षी जे प्रश्न विचारण्यात आले त्यांची उत्तरं शोधण्याचा सखोलपणे उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी कोणते प्रश्न आले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आले. जर आपल्याला हा टॉपिक आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर याच्यात काही सुधारणा तुम्हाला हव्या असतील तर तशा कमेंट सेक्शनमध्ये टाका. धन्यवाद.